जोपर्यंत सप्तपदी पूर्ण होत नाही तोपर्यंत वधू आणि वर एकमेकांचे पती-पत्नी होत नाहीत. आणि आपल्या संस्कृतीत, परंपरेत सप्तपदीचं महत्त्व इतकं मोठं आहे की हे सप्तपदी पूर्ण झाल्याशिवाय ते एकमेकांचे पती-पत्नी होत नाहीत. शिवाय समाज त्यांना स्वीकारत नाही आणि जो काही आपण दैवी शक्तींचा आशीर्वाद म्हणतो तोही त्यांना सप्तपदी पूर्ण झाल्यावरच प्राप्त होतो. या सप्तपदी बरोबर म्हणजेच या 7 पावलांबरोबर 7 वचनही असतात. ती वचनं कोणती आणि त्याचा अर्थ काय हेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्राची. द गिविंग सोल या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपली विवाह सिरीज चालू आहे आणि त्याच्यातलाच हा पुढचा एपिसोड आहे. आत्तापर्यंत आपण लग्नाचा मुहूर्त ठरल्यापासून ते अगदी नववधूचं स्वागत करणार इथपर्यंत सगळ्या विधींची थोडक्यात माहिती आणि हे बघत आहोत. तसंच ह्या व्हिडिओत आपण पुढच्या एका विधीची माहिती घेणार आहोत. तो विधी आहे सप्तपदी. या सप्तपदीमधलं पहिलं पाऊल म्हणजेच पहिलं वचन आहे तीर्थव्रतोद्यापनयज्ञकर्म मया सहैव प्रियवयं कुर्याः वामाङ्गमायामि तदा त्वदीयं ब्रवीति वाक्यं प्रथमं कुमारी. कन्या आपल्या वराला सांगते की तुम्ही जर कुठल्या तीर्थयात्रेला गेलात तर मला तुमच्यासोबत नक्की घेऊन जा आणि तुम्ही माझ्याशिवाय कुठलंही व्रत, उपास, यज्ञ किंवा कोणतंही धार्मिक काम माझ्याशिवाय करू नका. पूज्यो यथा स्वौ पितरौ ममापि तथेष भक्तो निजकर्म कुर्याः वामाङ्गमायामि तदा त्वदीयं ब्रवीति कन्या वचनं द्वितीयम्. कन्या वराकडून दुसरं वचन मागते की ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सन्मान करता त्याचप्रमाणे विवाहानंतर तुम्हाला माझ्याही आईवडिलांचा सन्मान किंवा त्यांना रिस्पेक्ट द्यायचा आहे. हे वचन मागणं आणि हे वचन देणं अगदी योग्य आहे. कारण मान सन्मान किंवा देवाणघेवाण ही फक्त वन वे ट्रॅफिक नसून हा दोन्हीकडून ही गंगा वाहिली पाहिजे. कारण आपण म्हणतो की विवाह हा फक्त 2 लोकात नाही तर 2 कुटुंबियांचा विवाह होत असतो. त्यामुळे हे वचन देणं आणि हे वचन मागणं आणि पतीने वचन देणं ह्या दोन्ही गोष्टी अतिशय योग्य आहेत. तसंच वरपक्ष श्रेष्ठ आणि वधूपक्ष कनिष्ठ या विचाराला आपल्या संस्कृतीत काहीही स्थान नाहीये आणि तसंही हा विचार चुकीचाच आहे. जीवनम् अवस्थात्रये मम पालनां कुर्याः वामाङ्गमायामि तदा त्वदीयं ब्रवीति कन्या वचनं तृतीयम्. आणि तुम्ही हे संस्कृत सुभाषित ऐकलं असेल की जातस्य हि ध्रुव मृत्यू. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होणं हे निश्चितच आहे. त्यामुळे सूर्य जसा पूर्वेला उगवतो तसाच पश्चिमेला मावळतो. त्यामुळे आपलं वय जसं आपण बाल्यावस्थेकडनं तरुण, प्रौढ, मग वृद्ध होतो तसं कधी ना कधी अस्ताला जावंच लागतं. त्यामुळे या तिसऱ्या वचनात पत्नी आपल्या पतीकडून असं वचन मागते की जर तुम्ही मला माझ्या तरुणपणी, प्रौढावस्थेत आणि वृद्धावस्थेत या तिन्ही स्टेजेसमध्ये जर माझा संभाळ करण्याचं, माझ्यासोबत राहण्याचं वचन दिलं
तर मी तुमची जीवनसंगिनी म्हणजेच पत्नी होण्याचा प्रस्ताव स्वीकार करते. आपल्याकडे विवाह हे खरोखरच एक बंधन आहे. त्यामुळे एकदा विवाह झाला, आपण एकमेकांचे झालो की मग एकमेकांचा त्याग करणं ह्याचा प्रश्नच येत नाही आणि ते आपल्या संस्कृतीला पण धरून नाहीये. कुटुंब संपालन सर्व कार्य कर्तु प्रतिज्ञां यदि कातं कुर्यात् वामाङ्गमायामि तदा त्वदीयं ब्रवीति कन्या वचनं चतुर्था. चौथ्या वचनात कन्या पतीला म्हणते की आतापर्यंत तुम्ही घराच्या कुटुंबियांच्या जबाबदारीपासून अनभिज्ञ होतात, म्हणजेच लांब होतात. पण आता विवाह बंधनात आपण बांधले जात आहोत. त्यामुळे विवाहानंतर ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊन पडेल. त्यामुळे तुम्ही असं वचन द्या की तुम्ही ही जबाबदारी मनापासून आणि प्रेमाने पार पाडा. स्वराज्यकार्ये व्यवहारकर्मण्ये व्यये मामापि मन्त्रयेथा वामाङ्गमायामि तदा त्वदीयं ब्रूते वच पंचमत्र कन्या. तीच आहे की आता स्त्रीचा आवाका फक्त चूल आणि मूल एवढाच राहिलेला नाहीये. त्यामुळे या 5व्या वचनात पत्नी आपल्या पतीकडून असं वचन मागते की घरकामात कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण असेल किंवा घराशी निगडीत कोणताही निर्णय असेल, तो निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही माझा सल्ला नक्की घ्या. आणि सल्ला नक्की घ्यायला पाहिजे, कारण घर हे कोणा एकट्याचं नसून दोघांचंही आहे. त्यामुळे घराच्या बाबतीतले घराशी रिलेटेड जे काही निर्णय आहेत, इम्पॉर्टंट डिसिजन्स आहेत, ते दोघांच्याही म्हणणं ऐकून घेऊन एकमेकांचा सल्ला घेऊन घेतले गेले पाहिजे. न मे पमानमं सविधे सखीनां द्यूतं न वा दुर्व्यसनं भञ्जश्चेता वामाङ्गमायामि तदा त्वदीयं ब्रवीति कन्या वचनं च षष्ठम्. या वचनाचे 2 भाग आहेत. तर दुसऱ्या भागाचा अर्थ मी आधी सांगते. तर याचा अर्थ आहे की पत्नी पतीला म्हणते की तुम्ही असं वचन द्या की आयुष्यभर तुम्ही जुगार किंवा अशा इतर अनेक वाईट सवयींपासून आयुष्यभर लांब राहाल. आणि या वचनाच्या दुसऱ्या भागात पत्नी असं वचन मागते की तिच्या स्वाभिमानाचंही संरक्षण, स्वाभिमानाचीही सुरक्षा झाली पाहिजे, अशी तिची अपेक्षा पूर्ण व्हावी, असं वचन ती पतीकडून मागते. म्हणजेच ती तिच्या मैत्रिणींबरोबर किंवा इतर महिलांबरोबर बसलेली असताना सगळ्यांसमोर तिचा कधीही अपमान पतीने करता कामा नये, अशी अपेक्षा ती व्यक्त करते. आणि हेही बरोबरच आहे, कारण देणं, तिचा सन्मान करणं हे पुरुष असण्याची पहिली अट आहे. आणि आपल्या संस्कृतीत तुम्ही पाहिलं असेल, नेहमी स्त्रियांचं नाव आधी घेतलं जातं की सीताराम असेल, राधाकृष्ण असेल, कर्णाला सुद्धा राधेय म्हणून संबोधलं जातं. कृष्णाचं पण हे यशोदानंदन, देवकी नंदन असं वर्णन केलं जातं. कर्णाचा सुद्धा कुंतीपुत्र या नावाने तो ओळखला जातो. त्यामुळे स्त्रियांचा नेहमीच मान ठेवला पाहिजे, असं या वचनाचा मतितार्थ आहे, असं आपण म्हणू शकतो. शिवाय तुम्हाला तो संस्कृत श्लोक माहीत असेल की त्वमेव माताश्च पिता त्वमेव. या श्लोकात सुद्धा आधी मातेचा उल्लेख आहे आणि मग पित्याचा.
परस्त्रियं मातु समां समीक्ष स्नेहं सदा चेन्मयि कान्तकुर्याः वामाङ्गमायामि तदा त्वदीयं ब्रूते वचः सप्तमत्र कन्या. हे 7वं पाऊल टाकताना म्हणजेच 7वं वचन पत्नी पतीकडून असं मागते की विवाहानंतर प्रत्येक परक्या स्त्रीला तुम्ही माते समान मानाल आणि आपल्या दोघांमध्ये कोणीही तिसरं येणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्याल आणि यालाच खऱ्या अर्थाने प्रेम असं म्हणतात. ही होती सप्तपदीतील 7 पावलं टाकतानाची 7 वचनं आणि ज्यांचा पाया प्रेम, त्याग, समर्पण याच्यावर आधारलेला आहे. तर ही विवाह सिरीज आणि एस्पेशली सप्तपदी हा एपिसोड तुम्ही अत्यंत मनापासून आणि शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. आणि या विवाह सिरीजमधले इतरही एपिसोड्स बघा आणि ओळखीत ज्यांचं लग्न असेल नातेवाईकांमध्ये, फ्रेंड्समध्ये त्यांना ही सिरीज नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा खूप उपयोग होईल.